नमस्कार. पॉल ब्रंटन लिखित आध्यात्मिक भारताचा रहस्यमय शोध या पुस्तकाचा अनुवाद आपण वाचत आहोत. आज आपण 5व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मी अभ्यास केलेली शरीर नियमाची पद्धत किती प्राचीन आहे कोणी सांगावं. आमची गुप्त पुस्तकं असतात की ते ज्ञान खुद्द शिवाने, ईश्वराने साधू घेरानंदाला दिलं. त्याच्याकडून ते मुनी मार्तंडांना शिकवलं गेलं. त्यांनी नंतर ते इतरांना शिकवलं. अशा रीतीने हजारो वर्षाच्या अखंड परंपरेतून ते आमच्यापर्यंत आलं आहे. पण किती हजारो वर्षापासून हे काही आम्ही जाणत नाही आणि त्याची पर्वाही करत नाही. तरीही आम्ही मानतो की प्राचीन काळात उदयाला आलेल्या योगशास्त्रापैकी हे सगळ्यात शेवटचं आहे. त्या काळी देखील मानवाची इतकी अधोगती झाली होती की खुद्द ईश्वराला शरीराच्या माध्यमातून मुक्तीकडे नेणारे आध्यात्मिक मार्ग सांगावे लागले. ज्यांनी यात नैपुण्य मिळवलं आहे अशा पारंगत सिद्धहस्त व्यक्तीखेरीज इतरांना शरीर नियमाचं योगशास्त्र कळू शकत नाही. सामान्य माणूस आमच्या या प्राचीन शास्त्राबद्दल खूप चुकीच्या कल्पना बाळगतो. दुर्दैवाने असे सिद्धपुरुष आजच्या काळी सापडणं दुर्मिळ असल्यामुळे या शास्त्राच्या नावाखाली बहुसंख्य लोकांमध्ये मूर्खपणाच्या आणि विकृत पद्धती विना अडथळा पसरवण्यात येऊ लागल्या. बनारसला जा, तिथे तुम्हाला एक माणूस खिळ्याच्या टोकाच्या बिछाण्यावर दिवसभर बसलेला आणि रात्री झोप घेत असलेला दिसेल. तर दुसरीकडे एखादा माणूस आपला हात हवेत उंचावून तो न वापरल्यामुळे खराब झालेला आणि वीजभर नखं वाढवलेला दिसेल. तुम्हाला सांगितलं जाईल की ते आमच्या शास्त्रांचा अवलंब करतात, पण ते तसं नाही. उलट अशा माणसांमुळे या शास्त्राची नामुष्कीच होत आहे. लोकांच्या आश्चर्यासाठी आपल्या शरीराला मूर्ख रीतीने यातना देणं हा आमचा उद्देशच नसतो. हे आत्मपीडक संन्यासी अज्ञानी माणसं असतात. ती इकडचं तिकडचं ऐकून किंवा एखाद्या मित्राकडून शरीराला पीड पाडण्याच्या, विकृत करण्याच्या बळाच्या काही पद्धती उचलतात. पण आमचा मूळ उद्देश काय आहे हेच त्यांना माहीत नसतं. त्यामुळे ते या पद्धतींना विकृत करून त्यांना अनैसर्गिक रीतीने लांबवतात. तरीही सामान्य माणूस अशा मूर्ख शिरोमणींना पूज्य मानतो आणि त्यांच्यावर अन्न आणि पैशांचा वर्षाव करतो. पण ते दोष देण्यायोग्य आहेत का? जर खऱ्या योग्यांनी स्वतःला इतरांपासून तोडलं आणि त्यांच्या पद्धती ते इतक्या गुप्त ठेवू लागले तर गैरसमज नक्कीच वाढणार. मी विरोध केला. ब्राह्मणे आपले खांदे वर उचलले. त्याच्या चेहऱ्यावर एक उपहासाचा भाव पसरला. एखादा राजा त्याचं दागिन्यांचं भांडार लोकांच्या प्रदर्शनासाठी रस्त्यावर मांडतो का? त्याने विचारलं. नाही, तो त्याच्या महालातील खोल गुप्त खजिन्यात ते लपवून ठेवतो. योगशास्त्राचं ज्ञानही माणसापाशी असलेल्या बहुमूल्य खजिन्यापैकी एक आहे. सगळ्यांसाठी बाजार मांडून त्याची किरकोळ विक्री करायला हवी. ज्या कोणाला हा खजिना हवा असेल त्याला तो शोधू द्या. त्याच्या प्राप्तीचा हा एकमेव मार्ग असून तीच योग्य आहे. आमची पुस्तकं पुन्हा पुन्हा गुप्तता पाळण्याचे आदेश देतात. आमचे शिक्षक त्यापैकी केवळ काही महत्त्वपूर्ण शिकवण त्यांच्या अशा शिष्यांना देतात जे त्यांच्याशी कमीत कमी काही वर्ष तरी प्रामाणिक असतात आणि त्यांना नीट पारखलेलं असतं. सगळ्या योगशास्त्रामध्ये आमचं शास्त्र अत्यंत गोपनीय आहे. त्यात असे भरपूर भयानक धोके आहेत जे केवळ त्या शिष्यालाच नव्हे तर इतरांनाही घातक ठरू शकतात. त्याच्या काही प्रारंभिक तत्त्वज्ञानाशिवाय काही जास्त तुम्हाला देण्याची मला आज्ञा आहे असं तुम्हाला वाटतं का? अगदी तेवढंसुद्धा देताना मला अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. हो का? पण आमच्या शास्त्राची एक शाखा आहे जिच्याविषयी मी तुमच्याशी अगदी मोकळेपणाने बोलू शकतो. या शाखेत आम्ही शिकण्याचा आरंभ करणाऱ्यांची इच्छा बळकट करू शकतो आणि त्यांचं शरीर सुधारू शकतो. कारण तरच ते खऱ्या योगशास्त्राचा कठीण सराव करण्याच्या प्रयत्नासाठी सज्ज राहू शकतात. अहो, हे पाश्चिमात्यांना नक्कीच आवडेल. आमच्याकडे असे अनेक शारीरिक व्यायाम प्रकार आहेत ज्यामुळे शरीराचे विविध भाग आणि अवयव मजबूत होतात आणि काही ठराविक आजार दूर होतात किंवा त्यांना प्रतिबंध केला जातो. त्यापैकी काही अशा शरीरस्थिती आहेत ज्यामुळे विशेष नसतंतूच्या केंद्रावर दाब टाकला जातो. परिणामी काही अशा ठराविक अवयवांवर परिणाम होतो जे योग्य रीतीने कार्य करत नाहीत, ते नीट काम करू लागतात. तुम्ही औषधाचा वापर करता का? वाढत्या कलेच्या चंद्रप्रकाशात मोडलेल्या काही वनस्पतींचा गरज पडल्यास वापर केला जातो. शरीराला सुस्थितीत ठेवण्याचं प्रारंभिक काम पार पाडण्यासाठी आमच्याकडे 4 प्रकारच्या पद्धती किंवा व्यायाम असतात. आधी आम्ही विश्रांती घेण्याची, शिथिल होण्याची कला शिकवतो, ज्यामुळे मज्जापेशी सैलावतात. त्यासाठी 4 योग्य प्रकार आहेत. त्यानंतर आम्ही ताण द्यायला शिकतो. हे व्यायाम प्रकार निरोगी प्राण्याच्या शरीराला ताण देण्याच्या पद्धतीच्या अनुकरणातून तयार केले गेले आहेत.
तिसरं, आम्ही शरीराला नानाविध पद्धतीने अंतर्बाह्य शुद्ध करतो. या पद्धती तुम्हाला खूप कुतूहलपूर्ण वाटू शकतात, पण त्या अत्यंत उत्कृष्ट परिणाम आणू शकतात. शेवटी आम्ही श्वासोश्वास आणि त्याच्या नियंत्रणाची कला शिकतो. मी काही व्यायाम प्रकाराचे प्रात्यक्षिक पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आता मी तुम्हाला जे करून दाखवणार आहे ते काही विशेष नाहीत, स्मित करीत ब्राह्माने सांगितलं. आपण शिथिलीकरणाच्या पद्धतीने प्रारंभ करूया. ही गोष्ट आपण मांजरीपासून शिकू शकतो. आमचे गुरु त्यांच्या शिष्यांच्या मधोमध मांजरीला ठेवतात आणि या गोष्टीची नोंद घ्यायला लावतात की जेव्हा ती विश्रांती घेत असते तेव्हा ती किती दिमागदार होते. ते आपल्या शिष्यांना सूचना देतात. जेव्हा मध्यान्हीच्या उन्हाने ती झोपी जाते तेव्हा तिचं काळजीपूर्वक निरीक्षण करावं. ज्यावेळी ती उंदराच्या बिळाच्या तोंडाशी दबा धरून बसते त्यावेळी तिला जवळून न्याहाळावं. ते त्यांच्या शिष्यांना हे स्पष्ट करून सांगतात की एका परिपूर्ण विश्रांतीचं उदाहरण म्हणजे मांजर असतं. शक्तीचा प्रत्येक कण कसा वाचवावा आणि साठवून ठेवावा हे त्याला माहीत असतं. विश्रांती कशी घ्यायची हे तुम्हाला माहीत आहे असं तुम्हाला वाटतं, पण खरं तर ते तुम्हाला कळतच नसतं. तुम्ही थोडा वेळ खुर्चीत बसता, मग बसल्या बसल्या इकडून तिकडे वळता, थोडीफार चुळबुळ करता आणि तुमचे पाय समोर ताणता. जरी तुम्ही खुर्चीवरनं उठला नाहीत आणि वरवर पाहता तुम्ही आराम घेत आहात असं दिसत असलं तरी तुमच्या मनात एकापाठोपाठ एक विचार धुमाकूळ घालत असतात. त्याला तुम्ही आराम घेणं म्हणाल? हे तर सक्रियतेचंच एक रूप नाही का? हा मुद्दा माझ्या डोक्यात कधीच आला नव्हता. मी म्हणालो, प्राण्यांना माहीत असतं की स्वतःला विश्रांती कशी द्यावी, पण खूपशा लोकांना हे कळतच नसतं. याचं कारण म्हणजे प्राण्यांना त्यांचं अंतःस्फुरण मार्गदर्शन करत असतं. ती निसर्गाची हाक असते. माणसाला विचार मार्गदर्शन करत असतात, पण माणसाचं त्याच्या मेंदूवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण नसतं. त्याचा परिणाम त्याच्या मज्जापेशीवर आणि शरीरावरही होत असतो. ते खऱ्या अर्थाने आराम घेतच नसतात. मग आपण काय करायला हवं? पहिली गोष्ट तुम्हाला इतकीच करावी लागेल, आमच्यासारखं मांडी घालून बसायला शिकावं लागेल. तुमच्या देशातील थंड प्रदेशातील खोल्यांमध्ये खुर्च्या नक्कीच उपयोगाच्या असतात, पण तुम्हाला योग शिकण्यासाठी सज्ज करणारे व्यायाम करताना त्यांच्याशिवाय चालवून घेण्याची सवय करायला हवी. आमची बसण्याची पद्धत शिकण्याचा सोपा मार्ग म्हणजे तुमच्या खोलीतील भिंतीला लागून जमिनीवर एक छोटी चटई किंवा गोधडी अंथरायची. तिच्यावर शक्य तितक्या आरामात बसायचं आणि पाठीला आधार देण्यासाठी भिंतीला पाठ टेकवायची. हवी तर तुम्ही ती चटई खोलीच्या मधोमधही ठेवू शकता आणि आधारासाठी एखाद्या खुर्चीला किंवा कोचाला टेकू शकता. त्यानंतर पाय आतल्या बाजूला दुमडून घ्या, जवळ घ्या. असं करताना तणावाची कोणतीही जाणीव नसावी. तसेच स्नायूही ताठर करू नयेत. म्हणजे तुमचा पहिला व्यायाम प्रकारच अशा रीतीने बसण्याचा असेल. मांडी घालून तुमचं शरीर स्थिर ठेवा. फक्त हळुवारपणे श्वास घेत राहा. अशा स्थितीत बसलेले असताना तुम्ही तुमचे विचार सगळ्या ऐहिक गोष्टींमधून मागे ओढून घेण्याचं वचन स्वतःला द्यायला हवं. तुमचं मन फक्त एखाद्या सुंदर वस्तूवर, चित्रावर किंवा फुलावर विसवू द्या. मी माझ्या खुर्चीवरून उठलो आणि ब्राह्माकडे तोंड करून जमिनीवर बसलो. खरंच की तुम्ही हे अगदी सहज केलं, ब्राह्माने निरखत म्हटलं. पण इतर युरोपियनांना ते इतकं आरामदायक वाटणार नाही, कारण त्यांना तसं बसायची सवय नाही. तुमच्या बसण्यात एक दोष आहे. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा, वाकवू नका. आता मी तुम्हाला इतर काही व्यायाम प्रकार करून दाखवतो. ब्राह्माने त्याचे पाय दुमडलेल्या स्थितीत ठेवून गुडघे हनुवटीला लावले. त्यामुळे त्याची पावलं त्याच्या धडापासून थोडीशी दूर गेली. त्यानंतर त्याने जवळ घेतलेल्या दोन्ही उभ्या गुडघ्यांना दोन्ही हातांची मिठी घातली. खूप वेळ पायावर उभं राहिल्यानंतर अशी स्थिती तुम्हाला अत्यंत आराम देऊ शकते. हे करताना तुमच्या शरीराचे अधिकतर वजन तुमच्या बुडावर ठेवण्याची काळजी घ्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप थकल्यासारखं वाटेल तेव्हा या स्थितीत काही काळ बसा. त्यामुळे महत्त्वाच्या मज्जा केंद्रांना आराम मिळतो. हे तर अगदी सोपं आहे. शारीरिक आराम करण्यासाठी आम्हाला कोणत्याही कठीण क्रिया करण्याची आवश्यकता भासत नाही. खरं तर आमचे सोप्यात सोपे सराव अतिउत्तम परिणाम देणारे ठरतात. पाठीवर उताण झोपा. पाय एकमेकांजवळ ठेवून समोरच्या दिशेने लांबवा. चवडे बाहेरच्या बाजूला वळवा. तुमचं सगळं वजन जमिनीवर असू द्या. हा सराव तुम्ही गादीवर झोपून योग्य रीतीने करू शकणार नाही, कारण पाठीचा कणा पूर्णपणे सरळ ताठ ठेवणं आवश्यक असतं. जमिनीवर एखादी चटई अंथरा. अशा स्थितीमुळे नैसर्गिक उपचाराचं बळ तुम्हाला आराम देईल. आम्ही याला शवासन म्हणतो. काही काळ सराव केल्यानंतर अशा प्रकारच्या आसन स्थितीत राहून तुम्ही इच्छा असल्यास तासभर सहज आराम घेऊ शकता.
त्यामुळे स्नायूवरील ताण दूर होऊन मज्जापेशींना आराम मिळतो. मनाच्या विश्रांतीआधी स्नायू, शरीर विसावलं पाहिजे. खरोखर तुमच्या व्यायाम प्रकारात कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्थिर बसण्याशिवाय अधिक काहीच नाही असं दिसतं. हे काहीच नाही का? तुम्ही पाश्चात्य सतत क्रियाशील राहण्यात समाधान मानत असलात तरी विश्रांती घेणं तुच्छ आहे. विश्रांती पावलेल्या शांत मज्जापेशींचं महत्त्व काहीच नाही. विश्राम हा सगळ्या योगशास्त्राचा आरंभबिंदू आहे खरा, पण ती फक्त आमची एकट्याची गरज नाही, ती तुमच्या जगाची देखील गरज आहे. ब्राह्माच्या म्हणण्याला नक्कीच काही अर्थ आहे. विश्रांतीचे एवढे प्रकार आजच्यासाठी पुरेसे आहेत. आता मला निघायला हवं, त्याने सांगितलं. त्याने मला जे काही सांगितलं त्याबद्दल मी त्याचे आभार मानले आणि अधिक सूचनांची विनंती केली. उद्या सकाळी आपण नदीकिनारी भेटू, त्याने उत्तर दिलं. आपल्या खांद्याभोवती पांढरी शाल लपेटत दोन्ही हातांचे तळवे जुळवून नमस्कार करून तो निघून गेला. अशा रीतीने अचानक खंडित झालेल्या आमच्या संभाषणाला मनात घोळवत मी एकटा उरलो. त्या योगेशी नंतर अनेक प्रसंगी माझी भेट झाली. त्याच्या इच्छेनुसार मी त्याच्या प्रभात फेरीत त्याच्यासोबत जाऊ लागलो. पण मी जेव्हा त्याला लाडीगोडी लावू शकायचो तेव्हा तो संध्याकाळ माझ्यासोबत घालवायचा. अशी संध्याकाळ माझ्यासाठी आणि माझ्या शोधासाठी खूप फलदायी ठरली. कारण तो सूर्यप्रकाशात जितका खुलायचा त्यापेक्षा चंद्राच्या चांदण्यात अधिक मोकळा व्हायचा आणि त्यामुळे माझ्या रहस्यमयी ज्ञानात अधिकच भर पडायची. या छोट्याशा चौकशीनेही त्या गोष्टीचं समाधान मिळालं जे खूप दिवसापासून मला भ्रमित करत होतं. माझा असा समज होता की हिंदू वंशाचे लोक तपकिरी तांब्याच्या वर्णाचे असतात. मग ब्राह्माची त्वचा नेग्रोसारखी काळी का होती? याचं उत्तर म्हणजे तो भारतातील सुरुवातीच्या मानल्या गेलेल्या मूळ स्थानिक रहिवाशांपैकी होता. जेव्हा हजारो वर्षांपूर्वी भारतावर पहिल्यांदा आक्रमण करणारे आर्य उत्तर दक्षिणेच्या पर्वतरांगा ओलांडून पठारावर उतरले तेव्हा त्यांना हे स्थानिक द्रविड वंशीय लोक दिसले. मग त्यांनीच या लोकांना पश्चिमेला हाकललं. हे द्रविड आत्तापर्यंत वेगळे लोक म्हणूनच राहिले. फक्त त्यांनी त्यांच्या जेत्याचा आर्याचा धर्म स्वीकारला. विषुववृत्ताच्या आग ओकणाऱ्या सूर्याने त्यांचा रंग रापवून जवळपास काळा बनवला होता. या रंगाखेरीज त्यांच्या इतर काही वैशिष्ट्यांमुळे एखाद्या मानववंशशास्त्रज्ञाला वाटले असते की ते मुळात आफ्रिकेतून उदयाला आलेले असावेत. जेव्हा आर्य येण्यापूर्वी या संपूर्ण देशात त्यांचा अनिर्बंध वावर होता तेव्हासारखेच आजही ते लांब केस राखतात आणि त्याची डोक्यावर गाठ बांधतात. त्यांच्या स्थानिक प्राचीन भाषांमध्ये बोलतात. त्यापैकी तमिळ भाषा जास्त महत्त्वाची आहे. ब्राह्माने आत्मविश्वासाने असं ठाम प्रतिपादन केलं की या आर्यांनी जणू त्यांच्यापासून जशा इतर काही गोष्टी घेतल्या त्याच्या जोडीला योगविद्येचं ज्ञानही घेतलं. पण ज्या उच्च विद्याविभूषित हिंदूंसमोर मी त्याचा दावा मांडला तेव्हा त्याने तो नाकारला. म्हणून मग मी या शास्त्राच्या उगमाला जास्त महत्त्व द्यायचं नाही असं ठरवलं. मी योगशास्त्राच्या शारीरिक अंगावर संशोधनपर निबंध लिहिणार नसल्यामुळे स्थिर शारीरिक स्थितीत शरीर कसं आणायचं आणि ती स्थिती कशी धारण करायची याविषयी 2-3 व्यायाम प्रकारांव्यतिरिक्त इतर प्रकारांचं वर्णन करणार नाही. हे प्रकार शरीर नियमनाचे महत्त्वाचे योग प्रकार आहेत असं दिसतं. ब्राह्माने ताडाच्या वनात आणि माझ्या मुक्कामाच्या वृक्षघरात 20पेक्षा जास्त आसन स्थिती करून दाखवल्या. ते पाहताना जाणवलं यासाठी विलक्षण नियंत्रित शारीरिक क्षमतेची गरज असते. तसंच पाश्चात्य नजरेला ते विचित्र, हास्यास्पद किंवा अशक्य वाटू शकतात. यापैकी काही आसनांसाठी गुडघ्यावर बसावं लागतं आणि पायाचे पंजे वरच्या दिशेने उलटे ठेवावे लागतात. काहींमध्ये केवळ हाताच्या बोटांवर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळायचा असतो. काही आसनात हात पूर्णपणे पाठीवर वळवून परस्पर विरुद्ध दिशेने हाताचे पंजे पोटासमोर आणायचे असतात. तर काहींमध्ये शरीराचे सगळे अवयव गुंतागुंतीची गाठ मारल्यासारखे एकत्र आणायचे असतात. इतर काही आसनात ॲरोबिक व्यायाम केल्यासारखे पाय गळ्याभोवती किंवा खांद्यावर घ्यायचे असतात. 5व्या प्रकारात संपूर्ण शरीर कल्पना करता येणार नाही अशा विलक्षण रीतीने वळवायचं असतं. जेव्हा ब्राह्मा यापैकी काही आसनं करून दाखवत होता तेव्हा ही योगकला खरोखरच किती अवघड आहे हे माझ्या लक्षात येऊ लागलं.
तुमच्या पद्धतीत यापैकी किती व्यायाम प्रकार असतात? मी चौकशी केली. शरीर नियमनाच्या योग्य पद्धतीत 84 आसनस्थिती असतात, ब्राह्माने उत्तर दिलं. पण सध्या तरी मला फक्त 64 येतात. हे बोलत असतानाही त्याने अगदी सहजपणे एक आसन करून दाखवलं आणि त्या स्थितीत तो इतका आरामात बसला जसा मी खुर्चीत बसतो. खरं तर त्याने मला सांगितलं की हे त्याचं आवडतं आसन आहे. ते तितकंसं अवघड वाटत नव्हतं, पण ते आरामदायी नव्हतं हे नक्की. त्याच्या डाव्या पायाचा पंजा जांघेच्या सांध्याच्या खोबणीत बसला होता आणि दुसऱ्या पायाची टाच शरीराच्या बुडाखाली होती. उजवा पाय दुमडून घेतलेला होता, ज्यामुळे त्याच्यावर शरीराचं अधिकतर वजन तोललं जावं. अशा आसनाचा काय उपयोग असतो? मी पुन्हा विचारलं. जर योग्याने अशा आसनात बसून श्वसनाचा विशिष्ट व्यायाम केला तर तो अधिक तरुण होतो. मग तो श्वसनाचा व्यायाम कोणता? तो मी तुम्हाला दाखवू शकत नाही, तशी मला आज्ञा नाही. मग या आसनाचा उद्देश काय? तुमच्या दृष्टीने केवळ विशिष्ट काळासाठी विशिष्ट आसनस्थिती धारण करून उभं राहणं किंवा बसणं ही गोष्ट फारशी महत्त्वाची नसेल. पण एखादं विशिष्ट आसन करत असताना लक्ष इतकं केंद्रित होत असतं आणि इच्छाशक्ती इतकी तीव्र होत असते की ही तीव्रता वाढवण्यात जर यश प्राप्त झालं तर योगामध्ये निद्रितावस्थेत असलेलं बल जागृत होऊ लागतं. या शक्ती निसर्गाच्या गुप्त प्रांतातील असतात. त्यामुळे जोपर्यंत श्वसनाचे व्यायामसुद्धा केले जात नाहीत तोपर्यंत या शक्ती क्वचितच जागृत होतात. कारण श्वसनात गहन शक्ती असते. जरी आमचं खरं ध्येय अशा सुप्त शक्तींना जागं करण्याचं असलं तरी यापैकी कित्येक व्यायाम प्रकार आपल्या स्वास्थ्यासाठी फायद्याचे ठरतात किंवा त्यांच्यामुळे काही आजारही बरे होतात. त्याचप्रमाणे इतर काही प्रकारच्या व्यायामांमुळे शरीरातील अशुद्धता बाहेर टाकली जाते. हा लाभ मोठा नाही का? इतर काही आसनं मनावर आणि आत्म्यावर नियंत्रण ठेवण्याच्या आमच्या प्रयत्नांना हातभार लावतात. कारण मनाचा शरीरावर जितका परिणाम होत असतो तितकाच शरीराचा देखील मनावर होत असतो हे वास्तव आहे. योगाच्या अधिक प्रगत पातळीवर आपण जेव्हा ध्यानधारणेत कित्येक तास घालवत असतो तेव्हा शरीराच्या योग्य स्थितीमुळे मन त्याच्या प्रयत्नात अढळपणे टिकून राहू शकतं. मन अविचलित तर राहू शकतंच, शिवाय ती शरीरस्थिती मनाला त्याचा हेतू साध्य करायला मदत करते. जो माणूस हा अवघड सराव चिकाटीने करत राहतो त्याच्या इच्छाशक्तीत होणारी प्रचंड वाढही या लाभात मोजली तर तुम्हाला दिसून येईल की आमच्या या पद्धतीत किती गुण आहेत. पण शरीराला इतकं वळवणं मुरडणं हे कशासाठी? मी विरोध दर्शवला. कारण शरीरात विविध जागी अनेक मज्जा केंद्र विखुरलेली असतात. या मज्जातंतूंद्वारा आपण शरीराच्या एका अवयवाला किंवा मेंदूतील विचारांना प्रभावित करू शकतो. शरीराला असं वाकवण्याने आपल्याला त्या मज्जा केंद्रापर्यंत पोचता येतं, अन्यथा तिथे पोचता येत नाही. असं होय. माझ्या मनात योगाच्या या शारीरिक बाजूचा आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागला होता. याची तुलना आम्हा युरोपियनांच्या आणि अमेरिकनांच्या तत्त्वप्रणालीशी कशी केली जाऊ शकते याची खात्री करून घेणं खूप रोचक आहे. मी ब्राह्माला अशा पाश्चात्य तत्त्वप्रणालीविषयी सांगितलं. मला तुमच्या पाश्चात्य पद्धती माहीत नाहीत, पण मी मद्रासजवळील मोठ्या लष्करी तळावर गोऱ्या सैनिकांना कवायत करताना पाहिलं आहे. त्यांना बघून या कवायतीमागचा त्यांचा हेतू माझ्या लक्षात आला. स्नायूंना ताणणं हा त्यांचा पहिला उद्देश असावा. कारण तुम्हा पाश्चात्यांच्या मते शारीरिकरित्या सक्रिय राहणं हा सर्वात मोठा गुण आहे. म्हणून तुम्ही त्या हालचाली पुन्हा पुन्हा करून अवयवांचा वापर अधिक शक्तिपूर्ण रीतीने करता. तुम्ही इतक्या जोमाने ऊर्जा खर्च करता की ज्यामुळे तुमचं शरीर स्नायूबद्ध व्हावं आणि अधिकाधिक ताकद मिळावी. अर्थातच तुमच्या थंड देशामध्ये असं करणं चांगली गोष्ट आहे, यात शंकाच नाही. तुम्ही पाहिलेल्या पद्धतीत तुम्हाला कोणता महत्त्वाचा फरक दिसून आला? आमचा योगाभ्यास म्हणजे खरं तर अशा शारीरिक स्थिती असतात ज्याच्यात एकदा ती स्थिती धारण केल्यावर कोणतीही हालचाल करायची नसते. अधिक सक्रिय होण्यासाठी, अधिक ऊर्जा मिळवण्यासाठी आम्ही सहनशक्ती वाढवण्याचे प्रयत्न करतो. बघा, आम्ही जरी मानतो की स्नायूंचा विकास उपयुक्त असतो, पण त्यांच्यामागे असलेली शक्ती अधिक मोलाची असते. विशिष्ट रीतीने खांद्यावर उभं राहिल्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा होतो, मज्जापेशींना आराम मिळतो, काही ठराविक दुर्बलता दूर होतात. असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही पाश्चिमात्य लोक हा व्यायाम क्षणभरासाठी कराल आणि घाईघाईने त्याची कित्येकदा पुनरावृत्ती कराल. या व्यायाम प्रकाराने
ज्या मज्जापेशींना क्रियाशील बनवलं जातं त्या जरूर बळकट होतील, पण हाच व्यायाम त्याच्या खास पद्धतीने करून एका योग्याला जे फायदे मिळतात त्यापैकी तुम्हाला काहीच मिळणार नाही. योग्याची ही खास पद्धत कोणती? तो हे सावकाश हेतुपूर्वक करेल आणि नंतर त्या स्थितीत थोडा वेळ जमेल तितका स्थिर राहील. ज्याला आम्ही सर्वांगासन म्हणतो ते मी तुम्हाला करून दाखवतो. ब्राह्मा त्याच्या पाठीवर उताणा झोपला. हात दोन्ही बाजूला सरळ ठेवले आणि पाय जवळ घेतले. गुडघे न वाकवता आपले पाय हवेत उंचावले. जमिनीशी 2/3 कोन केला. आपल्या पाठीला आपल्या हातांनी आधार देत शरीर वर उचलत खांदे जमिनीवर टेकले. हळूहळू त्याने धड आणि नितंब संपूर्णपणे आडवे होईपर्यंत आपलं शरीर मागे नेलं. छाती पुढे घेत हनवटीला स्पर्शू लागली. हातांच्या कमानीने धडाला आधार दिला. शरीराचं वजन खांद्यावर, मानेच्या मागच्या भागावर, डोक्यावर तोललं गेलं. उलट्या बाजूने वरून खाली आलेली स्थिती त्याने जवळपास 5 मिनिटं टिकवली. नंतर त्या योग्याने उठून त्याचं मोल वर्णन करून सांगितलं. त्या स्थितीमुळे काही मिनिटांसाठी शरीराच्या वजनामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह वाहू लागतो. शरीराच्या सामान्य स्थितीत हृदयाच्या आकुंचन प्रसरणामुळे रक्ताला बलपूर्वक वरच्या दिशेने ढकललं जातं. या स्थितीमुळे मेंदू आणि मज्जातंतूवर होणाऱ्या आरामदायक परिणामातून मेंदूकडे रक्त पाठवण्याच्या या दोन्ही पद्धतीमधील फरक स्पष्ट होतो. मनाचा वापर करून आपलं कार्य करणारे विद्यार्थी, चिंतक यांच्या मेंदूला जेव्हा थकवा येतो तेव्हा या सर्वांगासनाच्या सरावाने मेंदूला त्वरित आराम मिळतो. या आसनाचा केवळ हाच एक गुण आहे. तो लैंगिक अवयवांनाही बळकट करतो. पण असे परिणाम मिळवण्यासाठी हे आसन तुम्हा पाश्चात्यांच्या घाईच्या पद्धतीने नव्हे तर आमच्या पद्धतीनं करावं लागेल. माझं चुकत नसेल तर तुम्हाला म्हणायचं आहे की योगाच्या सरावामुळे शरीर एका स्तब्ध शांत स्थितीत स्थिर होतं आणि आमच्या पाश्चात्य व्यायामाने ते जोरजोरात उत्तेजित केलं जातं, होय ना? अगदी तसंच. ब्राह्माने मान्य केलं. त्यानंतर ब्राह्माच्या दैनंदिन सरावाच्या व्यायाम प्रकारापैकी मी पुढच्या व्यायाम प्रकाराची निवड केली, कारण ती माझ्या पाश्चात्य अवयवांना करता येण्यासारखी होती आणि संयमाने सराव करून ती आत्मसात करता येण्यासारखी होती. या आसनात तो योगी पाय सरळ लांब करून बसला. आपले दोन्ही हात डोक्यावर सरळ रेषेत घेऊन हाताच्या पहिल्या बोटांना वाकवलं. श्वास बाहेर सोडत आपलं शरीर पुढे वाकवून पायाची बोटं हाताच्या आत वळवलेल्या बोटांमध्ये धरली. उजव्या पायाची बोटं उजव्या हाताच्या बोटांमध्ये आणि डाव्या पायाची बोटं डाव्या हाताच्या बोटांमध्ये. मग त्याने आपलं मस्तक सावकाश पुढे झुकवत त्याच्या लांबवलेल्या हाताच्या मध्ये घेऊन कपाळाने त्याच्या मांड्यांना स्पर्श केला. ही आसन स्थिती थोडा वेळ ठेवून तो हळूहळू सामान्य स्थितीत आला. हे सगळं एकदम करण्याचा प्रयत्न करू नका, त्याने मला धोक्याची सूचना दिली. आधी डोकं फक्त गुडघ्याजवळ नेण्याचा सावकाश प्रयत्न करा. या आसनाचा यशस्वीपणे सराव करायला काही आठवडे लागू शकतील, पण एकदा ते जमलं की मग तुम्ही वर्षानुवर्ष ते करू शकाल. या व्यायामाने पाठीचा कणा बळकट होतो हे मला समजलं. प्रत्येकालाच तो तसा व्हावा असं वाटत असतं. पाठीच्या कण्याच्या दुर्बलतेमुळे निर्माण झालेल्या मज्जातंतूंचा त्रास दूर होतो, तसंच रक्ताभिसरणावरही त्याचा अद्भुत परिणाम होतो. पुढच्या आसनात ब्राह्मा जमिनीवर बसला आणि पाय दुमडून गुडघ्यावर म्हणजे वज्रासनात बसला. त्यामुळे त्याची पावलं नितंबाखाली आली. मग त्याने सावकाश मागच्या बाजूला झुकत जमिनीवर मस्तक टेकवलं. त्याचे खांदे जमिनीला स्पर्श करत होते. हाताची घडी घालून जमिनीवर ठेवलेल्या डोक्याच्या मागच्या भागी ठेवून उशीवर त्याने आपलं मस्तक टेकवलं. आता त्याचे दोन्ही हात विरुद्ध बाजूच्या खांद्याच्या सांध्याला लागत होते. या स्थितीत तो काही काळ राहिला. त्यातून बाहेर आल्यावर त्याने स्पष्ट केलं, मानेतील, खांद्यातील आणि पायातील मज्जा केंद्रावर या आसनाचा अनुकूल परिणाम होत असतो. तसंच छातीसाठीही ते लाभदायी ठरतं. सर्वसामान्य इंग्रज माणूस एका सामान्य भारतीयाला उष्णकटिबंधातील एक दुर्बल प्राणी, शक्तिहीन आणि अर्धपोटी जीव म्हणून पाहतो. अशावेळी हे लक्षात येतं की भारतात फार प्राचीन काळापासून इतक्या काळजीपूर्वक विचारांवर आधारित शरीरशास्त्राची संस्कृती आहे. ही एक नवलाची बाब वाटते. शरीरशास्त्राबाबत जर आमच्या पाश्चात्य पद्धतीत इतकी उपयुक्तता सामावलेली आहे की आज तागायत त्याच्या बहुमूल्यतेबाबत वाद घालण्याचा कोणी विचार स्वप्नातही करू शकत नाही. पण याचा अर्थ असाही होत नाही की त्या पद्धती अंतिम आणि परिपूर्ण आहेत. शिवाय शारीरिक विकास
स्वास्थ्य संवर्धन आणि रोगनिर्मूलन याबाबतीत त्या पद्धती म्हणतील तेच ब्रह्मवाक्य असेल. हेही शक्य आहे की कदाचित पाश्चात्यांनी त्यांच्या वैज्ञानिकदृष्ट्या संशोधनाच्या सखोल अभ्यास पद्धतीच्या मदतीने पारंपरिक योग शिक्षणातून जुनेपणाच्या धुळीने बरबटलेल्या काही पद्धती उचलल्या तर आपल्याला आपल्या शरीराविषयी संपूर्ण ज्ञान मिळू शकेल आणि निरामय निरोगी जीवन जगण्याचं अधिक भरपूर क्षेत्र प्राप्त होईल. तरीही मला हे माहीत आहे की केवळ हाताच्या बोटावर मोजता येण्या इतकीच योगासनं आमच्या आजच्या काळासाठी पुरेशी सोपी आहेत. उरलेली 70 विचित्र आसनं अशी आहेत जी केवळ अशाच व्यक्तींना जमू शकतील जे खूपच उत्साही आहेत आणि ज्यांनी किशोरावस्थेतच त्याची सुरुवात केली आहे. स्वतः ब्राह्माने कबूल केलं. मी 12 वर्षापर्यंत दररोज कठोर मेहनत केली. केवळ त्यामुळेच मला माहीत असलेल्या 64 आसनांपर्यंत पारंगत बनू शकलो. शिवाय सुदैवाने मी त्यावेळेला खूप तरुण होतो, कारण एका प्रौढ परिपक्व माणसाला जास्त वेदना होणार नाहीत अशा रीतीने ही आसनं करण्याचा प्रयत्नही करता येणार नाही. प्रौढ माणसाची हाडं, स्नायू आणि मांस कडक झालेलं असतं. त्यांना वळवताना त्रास आणि वेदना झाल्यापासून राहणार नाही. असं असूनही ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या आसनांमध्ये सततच्या प्रयत्नांनीच प्रावीण्य मिळवता येतं. मला ब्राह्माच्या या ठाम प्रतिपादनाबाबत अजिबात शंका नव्हती की चिकाटीपूर्ण प्रयत्नांनी कोणालाही या व्यायाम प्रकारामध्ये पारंगतता मिळवता येते. फक्त अवयव, सांधे आणि स्नायूंसाठी या नवीन शारीरिक स्थितीशी जुळवून घेण्याची प्रक्रिया इतकी दीर्घसूत्री असू शकते की ज्यासाठी कित्येक वर्षाचा कालावधी जाऊ द्यावा लागेल. ही आसनं शिकण्याचा प्रारंभ ब्राह्मणे त्याच्या कुमारवयातच केला ही एक फायद्याची बाब होती आणि दुर्लक्ष करण्यासारखी ही गोष्ट नव्हती. ज्या मुलांना लहानपणी कसरतीची कौशल्य म्हणजे ॲक्रोबॅट शिकवली जातात तीच मोठी होऊन त्या कसरतीत यशस्वी होऊ शकतात. त्याचप्रमाणे शरीरनियमाचं शिक्षण घेणाऱ्या योग्यांनी वाढीचं काळ संपण्याआधी म्हणजे साधारणतः 25च्या आधी त्याच्या प्रशिक्षणाला सुरुवात करायला हवी. मला खरोखरच कळत नाही की एखाद्या प्रौढ युरोपियन व्यक्तीने त्याचे एखाद दुसरं हाड न मोडता काही आसनं करण्याचं धाडस करणं कसं शक्य आहे. जेव्हा मी याविषयी ब्राह्माशी वाद घातला तेव्हा त्यांनी फक्त थोडी सहमती दाखवली, पण तरीही तो या मतावर ठाम होता की सातत्यपूर्ण सरावाने सगळ्यांना नाही तरी बऱ्याच जणांना ते जमू शकतं. पण युरोपियन लोकांना ते जरा जास्तच जड जाईल हे मात्र त्याने कबूल केलं. आम्हा भारतीयांना अगदी लहानपणापासून मांडी घालून बसायला शिकवलं जातं. एक युरोपियन अशी मांडी घालून 2 तास विनासाय स्थिर बसू शकेल. तरी देखील पायाचे घोटे परस्परांसमोर येतील अशा रीतीने पाय एकमेकात गुंतवून मांडी घालणं म्हणजे पद्मासन घालणं हाच मुळी कित्येक आसनांचा प्रारंभ असतो. आम्ही त्याला सर्वश्रेष्ठ मानतो. मी तुम्हाला ते करून दाखवू. त्यानंतर ब्राह्मणे ते आसन करून दाखवलं. ती शारीरिक स्थिती आम्हा पाश्चात्यांना बुद्धाची कित्येक चित्र आणि प्रतिमा पाहून परिचयाची झाली आहे. अगदी ताट बसून त्याने त्याचा उजवा पाय असा दुमडला की त्याचं पाऊल डाव्या जांघेच्या सांध्याच्या खोबणीत बसलं. मग त्याने दुसरा पाय वळवून डावं पाऊल उजव्या मांडीवर घेतलं, जिथे त्याची टाच त्याच्या ओटीपोटाच्या कडेला स्पर्श करत होती. त्याच्या पायाचे तळवे वरच्या दिशेने वळले होते. ती एक कलात्मक आणि संतुलित मुद्रा होती. ही आकर्षक मुद्रा शिकायला हवी असा ओझरता विचार माझ्या मनात येऊन गेला. मी ब्राह्माचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला आणि बदल्यात मला घोट्यातील तीव्र वेदनेचं बक्षीस मिळालं. मी तक्रार केली की ही स्थिती मला क्षणभर देखील धारण करता येणार नाही. जेव्हा मी दुर्मिळ वस्तू विकणाऱ्या दुकानाच्या खिडकीत ठेवलेला बुद्धाचा ब्रॉन्झचा पुतळा पाहिला होता तेव्हा त्यांची ती मुद्रा, त्यांचं बसणं किती चित्रासारखं रमणीय, डौलदार वाटलं होतं. पण ज्यावेळी मी स्वतः तशा स्थितीत बसायचा प्रयत्न भारतात केला तेव्हा पायाचं हे असं दुमडणं किती अनैसर्गिक वाटत होतं. ब्राह्माचं सस्मित प्रोत्साहन मला आश्वासन द्यायला पुरेसं नव्हतं. मी त्याला सांगितलं, सध्या तरी माझे प्रयत्न काही काळ पुढे ढकलायला हवेत. तुमचे सांधे ताठर आहेत. माझ्या पायांचं निरीक्षण करत तो म्हणाला, तुम्ही जेव्हा या आसनाचा पुन्हा सराव कराल तेव्हा आधी घोट्यांना आणि गुडघ्यांना थोडंसं तेल सोडा. तुम्हाला खुर्चीत बसायची इतकी सवय लागली आहे की या आसनाने तुमच्या पायावर ताण पडतोय. रोज थोडा वेळ सराव केल्याने ही अडचण दूर होईल. मी ते कधी करू शकेन याबद्दल मला शंकाच आहे. अशक्य आहे असं म्हणू नका. ते जमायला तुम्हाला थोडा वेळ लागेल, पण तुम्ही नक्कीच ते चांगल्या प्रकारे करू शकाल. मग तुम्हाला मिळालेलं यश पाहून तुम्हालाच आश्चर्य वाटेल. हळूहळू वेदना कमी होत जातील
आणि त्यात यशस्वी व्हायला बराच दीर्घ काळ लागू शकतो. पण एक वेळ अशी येईल की मग तुम्हाला हे आसन करताना वेदना होणार नाहीत. पण हे आसन इतकी मेहनत करण्यायोग्य आहे? अगदी खात्रीने. आम्ही त्याला पद्मासन म्हणतो. ते इतकं महत्त्वाचं असतं की योग शिकणाऱ्या कोणत्याही नवशिक्याला जरी इतर आसनं करायची परवानगी नसली तरी हे आसन त्याने करणं आवश्यकच असतं. ही मुख्य शरीरस्थिती आहे ज्या स्थितीत प्रगत योगी ध्यानधारणा करतात. त्याचं एक कारण म्हणजे ती शरीराला भक्कम आधार देते. त्यामुळे योगी समाधी अवस्थेत गेला तरी तो कलंडून पडत नाही. अशा प्रकारे योग्याची अनपेक्षितपणे तंद्री लागू शकते. पद्मासनात पाय एकमेकात गुंतले गेल्याने ते शरीराला स्थिरतेने आणि मजबूतीने धरून ठेवतात. अस्वस्थ आणि चुळबुळ करणारं शरीर मनालाही विचलित करतं. पण पद्मासनात व्यक्ती आंतरिक शांतता आणि आत्मनियंत्रण अनुभवते. या स्थितीत राहून मन एकाग्र करण्याची शक्ती सहज मिळवता येते. ती आमच्यासाठी बहुमूल्य असते. शेवटी या स्थितीत राहून आम्ही बहुतेक श्वसनाचे व्यायाम करतो, कारण या दोन्हीची युती शरीरात निद्रावस्थेत असलेल्या चैतन्याच्या ज्वालेला जागृत करते. जेव्हा हा अदृश्य अग्नी प्रज्वलित होतो तेव्हा संपूर्ण शरीरातील रक्त नव्याने प्रवाहित होतं आणि मज्जाबल अत्यंत तीव्रतेने महत्त्वाच्या बिंदूकडे रवाना होतं. या खुलाशानंतर माझं समाधान झालं आणि मी आमच्या आसनासंबंधी बोलण्याला पूर्णविराम दिला. कारण मला आसन शिकवण्यासाठी विविध आसनं करून दाखवण्यात त्याने आपल्या देहाला भरपूर बीळ पाडला होता. त्याचबरोबर अंग वळवून मांसपेशी आणि हाडावरील त्याचं वर्चस्वही दाखवून दिलं होतं. हे सगळे गुंतागुंतीचे व्यायाम प्रकार करण्यासाठी आणि त्यात पारंगत होण्यासाठी लागणारा धीर पाश्चात्यांमध्ये आहे का? त्यांच्याकडे या सर्व गोष्टी करायला वेळ तरी आहे का? भारताच्या दक्षिण पूर्वेतील तमिळ भाषा जर्मन भाषेसारखी आहे. दोन्ही भाषांमध्ये मोठमोठे संयुक्त शब्द सहजपणे बनवले जातात. म्हणून कुलसेखरपट्टणम हे नाव वाचेपर्यंत गाडी स्टेशन सोडून गेलेली असते. पण मला वेळेतच माझी लेखणी थांबवायला हवी. बुद्धाच्या ध्यानस्थ मुद्रेच्या आकर्षणामुळे मोहित होऊन मी शेवटी 8 महिन्याच्या तुरळक वेदनायुक्त प्रयत्नानंतर त्यात यशस्वी झालो. ही योगासनं करण्याची इच्छा असणाऱ्यांनी परंतु अनुभव नसणाऱ्यांनी अवाजवी धाडस अजिबात करू नये. ज्या शल्यविशारदाला मी याविषयी सांगितलं त्यानं घोटा मुरगळण्याची किंवा स्नायुबंध तुटून इजा होण्याची शक्यता वर्तवली. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.